मित्रांनो, आकाश आणि नम्रतावरून वल्लरी घरामध्ये एवढा वाद घालत आहे ना, की प्रचंड. आता आकाश आणि नम्रताने असं काय केलंय ज्यामुळे वल्लरी एवढा एवढ्या मोठ्या-मोठ्याने आकाशसोबत बोलत आहे आणि घरामध्ये खूप वाद घालत आहे. मित्रांनो, त्याआधी आपण हे पाहूया, की आता इथे वल्लरीने आणि ईश्वरीने चांगलीच एकमेकींची खरडपट्टी घेतलेली आहे. आता इथे वल्लरी ईश्वरीला बोलत आहे, की बळजबरीच्या सुनबाई, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही असं का दाखवत आहात, की तुमच्यामध्ये सगळं नॉर्मल आहे? परंतु आम्हाला माहीत आहे अर्णव आणि तुझ्यामध्ये काहीच व्यवस्थित नाहीये. अर्णवला तर तू डोईजड झालीये. अर्णवला तू डोळ्यासमोर सुद्धा नकोय. अर्णवचं तुझ्यावर बिलकुल प्रेम नाहीये. पण ईश्वरी बोलते, की अहो मामी, तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत नसेल तर तुम्ही मध्ये नाक खुपसत नका जाऊ ना. जरा तुमच्या नात्याकडे लक्ष द्या. आमच्यात काय बघताय तुम्ही? आणि हे बघा, तुम्हाला कितीही वाटत असलं ना तरी मी या घराबाहेर जाणार नाही. तेव्हा मामी बोलतात, की अगं घराबाहेर जायचा प्रश्नच येतोय कुठे? अर्णवने तुला घरात तर ठेवलं पाहिजे ना. अर्णव फक्त हे दाखवायसाठी, जगाला दाखवण्यासाठी तिळगुळ देतोय, गोड बोलतोय. परंतु तुमच्या दोघात काय चाललंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आता ईश्वरी बोलते, की मामी, अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम आहे, काळजी आहे आणि हे दिसणार आहे तुम्हाला नक्कीच. तेव्हा मामी बोलते, अगं दाखव ना, मग कधी दाखवणार आहे? दिसलं पाहिजे ना तुझं ते प्रेम, काळजी. तेव्हा ईश्वरी बोलते, की हो नक्कीच दिसेल. परंतु ज्यांना नात्यांविषयी काहीच कळत नाही ना, ते जेव्हा दुसऱ्यांची नात्यांची परीक्षा घेतात ना, तेव्हा ते चांगले तोंडघशी पडतात. आणि असं बोलून आता ईश्वरीने मामीची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे. इकडे आता ईश्वरी अर्णवला जेव्हा प्रश्न विचारते, की सर मला सांगा ना, मी तुमची कोण लागते? तर सात्विका आईंची मी सून लागते, तर तुमची मी बायकोच लागते ना. तर आता अर्णव इथे मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच निघून जाणार आहे. इकडे आता वल्लरीला तिच्या मैत्रिणीने फोन करून सांगितल्यामुळे, की तुझा मुलगा त्या काय बोलतात नम्रताची मदत करत होता क्लाउड किचनच्या बाहेर, मी त्याला बघितलं होतं. तेव्हा आता नम्रताची चांगलीच जळलेली आहे आणि ती आता आकाशला नको नको ते बोलत आहे, की खरंच खरं सांग, तू त्या मिडल क्लास मुलीबरोबर काय करत होता? इथे लोक मला फोन करून सांगतात, की तुमचा मुलगा असं तसं. अरे तू एका मोठ्या कंपनीच्या मोठ्या पोझिशनवर आहे, कंपनीचा अर्धा मालक आहेस आणि तू असे त्या दीड दमडीच्या पोरीसोबत का हिंडतोस? तू का तिची मदत करतोस? तेव्हा आता ईश्वरीलाही धक्का बसतो, कारण घरात कुणालाच माहित नसतं की आकाशने नम्रताची मदत केली म्हणून. आता ईश्वरी आकाशला बोलते, की आकाश भाऊजी प्लीज, इथून पुढे माझ्या बहिणीची, माझ्या ताईची मदत नका करू. मामीला खूप प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे प्लीज तुम्ही आमची मदत नका करू. तेव्हा आता आकाश बोलतो, की काय चाललंय हे? मी मदत केली कारण मी एक माणूस आहे, मी तिचा मित्र आहे आणि एक मैत्रीच्या नात्याने मी तिची मदत केली. कंपनीचा बॉस वगैरे काय असेल ते नंतर आलं, पण मी एक माणूस आहे आणि माणुसकीच्या मैत्रीच्या नात्याने मी नम्रताची मदत केली. ती माझी एक चांगली मैत्रीण आहे. तेव्हा आता मामा आजी सगळे म्हणत आहे, की हो बरोबर आहे ना, त्यात एवढं अपसेट होण्यासारखं, एवढं चिडण्यासारखं काय आहे? तेव्हा तरी पण वल्लरी काय ऐकत नाही. वल्लरी बोलते, की नाही अजिबात तू त्यांची मदत करायची नाही. तिकडून आता अर्णव येतो आणि अर्णव बोलतो, की हे काय चाललंय? तुम्ही कोण सांगणार त्याला मदत करायची की नाही? मी सांगितलं होतं आकाशला, की नम्रताची मदत कर म्हणून त्याने मदत केली. काय चाललंय तुमचं? तुमचं नाही ऐकणार तो. मी त्याला सांगितलं होतं म्हणून त्याने मदत केली आणि मी इथून पुढे तुम्ही जे सांगन तेच तो करणार आहे. त्यामुळे प्लीज त्याला कुणी काहीच बोलू नका. आणि अशा रीतीने आता अर्णवने आकाशची बाजू घेतलेली आहे आणि ईश्वरीला तर शॉकच दिलेला आहे. मित्रांनो, खरंच अर्णवचा आणि ईश्वरीचं नातं खरंच खूप क्यूट आहे. परंतु ते आता अर्णवला कधी कळणार काय माहिती? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.